नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत नाही केलं तर म्हणजे आपला एक प्रश्न विचारतोय तुम्हाला. समजा मी नाही स्वागत केलं, म्हणजे समजा मी स्वागत करायला विसरलो तर काय फरक पडणार आहे? फरक काहीच पडणार नाही. कारण काय माहिती का, मुळात मुद्दा असा आहे की मी विसरणार नाही, मी स्वागत करत राहणार. पण काय काय होतं काय, म्हणजे विसरू शकतो माणूस आहे ना शेवटी. म्हणजे मला आठवत आहे, मी 10वीच्या परीक्षेच्या वेळी ना मी हॉल तिकीट न्यायलाच विसरलो होतो. हो, एकदा तर मी चक्क बायकोला बायकोला कसं विसरीन, बायकोला नाही विसरलो. काय झालं तर मी बायकोला असा शब्द दिला होता की मी साडी आणेल तिच्यासाठी, साडी आणायला विसरलो. मग त्यानंतर जे काही शाल जोडीतले बसलेत, ओ हो वंडरफुल, क्या बात है. मग म्हणजे असे बसले ना, फाड थाड थूड मी विसरून, म्हणजे स्मृती भ्रंशच झाला माझा. म्हणजे मी कुठून आलो, कधी आलो, का आलो, काही आठवण असं झालं. पण तेवढं झालं काय, चवीनं खायला मात्र बरोबर लक्षात राहतं. असं एक वाक्य माझ्या कानावर आलं. मग तेवढ्यात फोडणीचा असा चुरचुरीत आवाज आला कानावर, आणि मग रश्श्याचा वास नाकात शिरला आणि खाडकन भानावर आलो. सगळं आठवायला लागलं, मी कोण, कुठे, का. आणि हेही आठवलं की साडी आणली नाही म्हणून हे सगळं घडलेलं आहे. पण शेवटी जाग कशामुळे आले? खाण्यामुळे आली. बघितलं, खाण्यात खूप ताकद आहे हो. तुम्हाला काय सांगू. चला, आजचा कोटा झाला. भूक लागलेली आहे मला. काय एक 8-10 वाक्यासारखी भूक लागते मला. सॉलिड आली, विचित्र झालंय सगळं. पाहुण्याने इथे बोलवलेलं आहे, आता आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? मंगल दिलीप दगडे. मंगल दिलीप दगडे. कुठे राहता आपण? मानखुर्द. बर. आणि मला सांगा, मूळच्या तुम्ही कुठल्या? मूळची मी पुण्याची, राजगुरुनगर. आणि लग्न होऊन तुम्ही इथे आलेला? नाही, लग्नानंतर काही दिवस मी बँगलोरला होते. त्यानंतर आमचं आर्मी पर्सन असल्यामुळे हे. मी तेच विचारणार होतं, एकदम राजगुरुनगर मधून एकदम बँगलोर मध्ये मला काही कळलं नाही. यजमान काय करतात आपले? आर्मी मध्ये क्लार्क पोस्ट वरती आहे. ओके. त्यांची बदली होत असते का तिकडे? तुमच्या आवाजाला काय प्रॉब्लेम झाला का? हो. मला म्हणजे जाणवत होते ते असं म्हटलं काहीतरी प्रॉब्लेम आहे. कोणावर ओरडलात? कोणावरच नाही. मग आवाज एवढा कसा बसला? असो, आता आपण जरा खाण्याकडे येऊया बरं का. तिकडे म्हणजे दावडीला माहेरी असताना कधी स्वयंपाकघरात तुम्ही घुसलात का? हमेशा नेहमी स्वयंपाकघरात असायची. बर. मग आईला जेवणात किंवा स्वयंपाकात खूप वेळा मदत केली. नक्की मदत झाली ना? का काम वाढवलं आहे? नाही, कधीच नाही. बर. मग तुमचा आवडीचा पदार्थ कुठला आहे? माझा आवडीचा पदार्थ नॉर्मल मेथीची भाजी. हो. बरं, इकडे आता सासरी आल्यावर म्हणजे तुमच्या यजमानांना काय खायला आवडतं? नॉनव्हेज आवडतं, खूप जास्त नॉनव्हेज आवडतं. आणि मग आता तुम्ही बनवता का नाही बनवता? हो, खूप चांगल्या प्रकारे बनवायला येतं मला. व्यवस्थित बनवता. तुम्ही जे बोलताय म्हणजे सगळं माझ्या असं डोळ्यासमोर उभं राहिलेले सगळे पदार्थ, आणि माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आणि होतं काय, जर 8-10 वाक्य झाली ना की मला ना भूकच लागते, म्हणजे वाढते भूक. आपण किचनकडे जाय का? हो, नाही. या. आमच्या खवय्यानं आज काय दाखवणार? एक ओडिसाडीचे काकर म्हणून. साहित्य सांगतोस मला काय काय? हो. 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, अर्धा वाटी तीळ, 1 वाटी खोबरं, थोडासा वेलची पूड आणि मीठ. बस, दॅट्स इट. ओके. अरे थोडक्यातच आहे. ओके, आता काय करायचं मला सांग. साहित्य तर कळलंय. पहिल्यांदा रवा छानपैकी 2 स्पून तेलावरती भाजून घ्यायचा. ओके. घालू का याच्यात सगळं? हो. खमंग भाजून घ्यायचं. खमंग. मोठा पाहिजे का लहान पाहिजे तुला? थोडा मोठा असेल तरी चालेल. ओके. हे असं घे. काय तू डावरी असल्यामुळे खूप प्रॉब्लेम येतात. बरं, हे ह्याच्यानंतर हे काढायचं का कशात? काय ते गरम पाणी कसलं ठेवलं असतं तू? मग हा रवा छानपैकी शिजून घ्यायचा. 1 वाटी पाण्यामध्ये शिजून घेतल्यानंतर तो थोडा सोडायचा, थोड्या प्रमाणात. बरं. की जेणेकरून त्याचे मोठे गठ्ठडे झाले नाही पाहिजे. ओके. आता हे झालंय जवळपास. हो. नाही का? आता काय बंद करू गॅस? हो. काही इकडे घेऊया आपण. हो, चालेल. ओके. आता तू काय म्हणाले, हळूहळू टाकायचं? हो, थोड्या प्रमाणात टाकायचं. काय तिचा आवाज बसल्यामुळे ना असं काय सांगते, मी सुद्धा असंच केला.
मिश्रण आणि पाणी एकजीव करून घ्यावं. ओके. आपल्याला ह्याचं सुद्धा काहीतरी एकत्र करायचं ना, तीळ, साखर आणि खोबरं, वेलची दाणे. अच्छा. हे समप्रमाण ना? हो. तिळाचं प्रमाण 1 टीस्पून, साखरेचं 2 टीस्पून आणि खोबरं 1 टीस्पून. ओके. चवीनुसार मीठ. अजून पाहिजे तुला ह्याच्यात? नाही. ठीक आहे. ठीक आहे ना? ठीक आहे. आता आपण त्याचं काय गोळा आता हे मिश्रण एका बाउल मध्ये काढून त्याचा गोळा बनवून घेऊया. काढू? हो. आता आम्ही काय करतो माहिती आहे मंडळी, आता ह्याचा बरोबर ती व्यवस्थित गोळा करून घेईल आणि मी सुद्धा हे एकत्र एकजीव करून घेतो. आता काय करायचं मंगल मला सांग. आता आपण याचे छोटे छोटे रोल करून घेऊया. साधारण मीडियम साईजचे. पुढे काय करणार याची मला खूप उत्सुकता आहे, कारण हे कसं भरणार असतं? लाटी करून भरणार का काय करणार? प्रेस करून. अच्छा, द्रोण करणार. मोदक करतात त्या पद्धतीने. आणि हे खायचं कशा बरोबर? हे असंही खाऊ शकतो. प्लस तुम्हाला जर एखादा असा ऍक्च्युली स्पेशल पदार्थ आहे हा, कशा बरोबर खाता येणार नाही. ह्याला असं एकटाच खायचं. हो. आणि याच्यावरती खोबरं वगैरे डेकोरेशन केलं तसं खाल्लं तरी चालेल. लहान मुलांना काजू वगैरे, काजू बिजू डालके त्याऐवजी तुम्ही काजू बदाम पिस्ता याची पेस्ट करूनही हे मुलांना देऊ शकता. मुलांना खूप आवडेल. ओके. मी काय म्हणतो, आता हे 2 भाजले आपण त्यात सोडूया ना? हो, नक्की. सोडा, तुमच्या स्वहस्ते सोडा. क्या बात आहे. ह्याला जशा उकळ्या फुटतात ना, तशा मलाही उकळ्या फुटतात. पण कसं आहे, ह्या उकळ्या तुम्हालाही फुटाव्यात असं माझं खरंच मनापासून म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही खाल्लत ना की तुम्हाला जो आनंद होईल ना, तो बघून मलाही खूप आनंद होईल. पण तुम्हाला जर आनंद व्हायचा असेल ना, तर हे सगळं लक्षात ठेवायला पाहिजे. आणि तुमची स्मरणशक्ती जर वीक असेल तर हे लक्षात कसं ठेवणार? साहित्य काय, कृती काय? मग त्यासाठी काय करायला लागेल? आपल्याला लिहून घ्यावं लागेल. आता तुम्ही म्हणाला हा किती बोलतोय. नाही बोलत, मला काय, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. काकर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, अर्धी वाटी तीळ, 1 वाटी सुकं खोबरं, वेलची पूड आणि मीठ. कृती: प्रथम रवा खरपूस भाजून घ्यावा. 1 वाटी पाण्यामध्ये मीठ आणि भाजलेला रवा घालून मिश्रण शिजवून मळून घ्यावं. एका बाउल मध्ये तीळ, साखर, सुकं खोबरं आणि वेलची हे सारण एकजीव करून घ्यावं. रव्याची बारी करून त्यामध्ये सारण भरावं आणि काकर खरपूस तळून घ्यावेत.